मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपले सबस्क्रायबर महेश यांनी पाठवलेलं एक सत्य अनुभव घेऊन दिलेलो असा आहे. चिपळूणमध्ये घडलेली एक घटना असा आणि हे सगळं प्रकार किती भयंकर असा ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे. नमस्कार, मी महेश. मी चिपळूणमधल्या एका गावात राहतोय आणि त्याच गावातलो ह्यो सदर प्रसंग असा. माझो मोठो दादा म्हणजेच विजय ह्याच्यासोबत ही घटना घडली होती. साधारण 1990 का 91च्या आसपास ह्यो सगळं प्रकार घडलेलो. आणि दिवाळीनंतरची जी घटना असा, आमच्या घराच्या शेजारी आमचे चुलते राहत होते आणि ते ST महामंडळात बस वाहक म्हणजेच कंडक्टर म्हणून कार्यरत होते. त्या दिवशी त्यांची ड्युटी पुण्यातून चिपळूण डेपोत येणाऱ्या एका STमध्ये होती. आणि आमचा जो गाव होता त्या चिपळूणच्या अगोदर 15 ते 20 किलोमीटर अंतरावर होता. म्हणजे पुण्याहून येणारी ST आमच्याच गावासून पुढे चिपळूण डेपोत जाणार होती. तर त्या दिवशी झाला असा, आमच्या काकांचे नातेवाईक हे पुण्यात राहायचे आणि दिवाळी नुकतीच संपलेली असल्यामुळे त्यांच्या त्या नातेवाईकांनी दिवाळीचं फराळ पिशवी भरून काकांकडे पाठवल्याने होतं. आता ती ST आमच्याच गावावरून पुढे जायची, त्यामुळे काकांनी कोणाक तरी आमच्या गावचा जो स्टँड होता थंय ती फराळाची पिशवी घेऊन बोलवल्याने होता. म्हणजे त्यांनी तसं घराकडे सांगून ठेवलेल्याने. तरी ती ST रात्री 12:30पर्यंत आमच्या गावात येणारी होती. आणि तेव्हा काकांची मुलं आणि आम्ही तेव्हा खूप लहान होतो, साधारण 8 ते 12 वर्षांचे. पण माझा भाव जो होतो तो तेव्हा मोठं होतो, जवळजवळ 15-16 वर्षांचं. म्हणून काकांनी दादाक सांगितल्याने की तू जरा थंय ये आणि ती पिशी घेऊन जा. आता एवढ्या रात्री एकट्यान जाणं काय तेका बरोबर वाटाक नाही. म्हणून त्याने आपल्या बाजूकच राहणाऱ्या त्याच्या मित्राक विचारल्यान, ज्याचं नाव होतं हरी. तो सुद्धा तसं त्याच्याच वयाचं होतं आणि दोघवले चांगले मित्र असल्यामुळे तो सुद्धा याच्यासोबत येऊक तयार झालो. म्हणजे दादानंच कसा बसा त्याका तयार केलेल्यान, कारण हरी ही मुळात भित्रो आणि एवढ्या रात्री गावच्या स्टँडवर जाऊक तो जरा घाबरतच होतो. पण दादान त्याका तयार केल्यान. आणि खरा सांगूचा तर आमच्या गावच्या स्टँडवर जाणं ह्या जरा भयंकरच होता, कारण त्यावेळी आमच्या गावची परिस्थिती खूप बेकार होती. म्हणजे ते ST स्टँडपासून आमच्या वाडीत येऊक साधारण अर्धा तास तरी लागायचं. आणि आता सारखे डांबरी रस्ते वगैरे तेव्हा नाही होते, नुसते पायवाटा. त्यामुळे खायचाच वाहन त्या रस्त्यानं जाणारा नाही होता. त्यामुळे या दोघांका पायीच ते जावचं लागणार होता. तेव्हा त्या रस्त्यांवर लाईटीचे खांबी अजिबात नाही होते. आता रस्तो सुधारलो, डांबरी झालो, लाईटी वगैरे असत. पण तेव्हा यातलं कायच नाही होता. आजूबाजूक नुसता माळरान आणि मधी शेतजमीन आणि मधी लोकवस्ती अजिबात नसायची. त्यामुळे शक्यतो रातची लोक घराबाहेर पडत नसायची. पण त्या दिवशी हे दोघजण दिवाळीच्या फराळाची पिशवी आणूसाठी आमच्या गावच्या स्टँडवर जाऊक निघाले. तरी साधारण रात्री जेवण वगैरे हरी आणि माझा दादा 11च्या दरम्यान घराबाहेर पडले होते. आणि त्यांच्याकडे एक छोटीशी बॅटरी होती, पण त्याचं प्रकाश काय जास्त पडत नाही होतं. जेमतेम पायाच्या खालचा दिसायचा. पायाखाली खायचा तरी किरडू येत. ह्या कारणामुळे त्यांनी ती बॅटरी घेतलेल्याने. आणि रस्तो तसं त्यांच्या बऱ्यापैकी ओळखीचं होतं. त्यामुळे जाताना ते मस्त गप्पा गोष्टी करत कसे बसे गावच्या स्टँडवर येऊन पोचले. आणि थंय जाऊन STची वाट बघूक लागले. तरी 12:30-1पर्यंत ती ST थंय येली. मग काकांनी फराळाची पिशवी माझ्या दादाकडे दिल्याने आणि ते आपले पुढे चिपळूण डेपोच्या दिशेने जाऊक निघाले. आणि मग हे दोघजण ती पिशवी घेऊन
आपल्या वाडीकडे येऊक लागले तरी साधारण 1:15 वाजून गेलो होतो. जाताना ते तसे रमत गमतच गेलेले, कारण 11 वाजता बाहेर पडल्यानंतर लयत लयत 11:30 12:15पर्यंत ते सहज एस टी स्टँडवर जाऊन पोचणार होते. पण थैसून पिशवी घेतल्यावर मात्र ते जास्त वेळ काढत राहिले नाही. पटापट घराकडे जाऊया असंच काहीसं तिने ठरवल्याने आणि येताना ते पटपट पावलं टाकून येऊक लागले. पण त्या दोघांका पुढे काय वाढून ठेवलेला असा ह्याची अजिबात जाणीव नाही होती. तर बघता बघता तिने अर्धा अंतर पार केल्याने आणि वाटेत त्यांका एक तो ओसाड भाग गावलो, ज्या ठिकाणी अजिबात कोणची लोकवस्ती नाही होती. शेतजमीन आणि जंगली भाग, आणि रातचा तसा शेतात कोण नसायचाच, त्यामुळे ते कोणचीच जागमाग नाही होती. पण तेवढ्यात जसे वाटेन चला होते तेवढ्या त्यांच्या कानावर एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊक लागलो. आणि तो आवाज जास्त लांबसून येत नाही होतो, अगदी त्यांच्या बाजूच्याच एका रानासून तो आवाज येत होतो. जणू कोणतरी बाळ त्या रानातच ठेवलेला असा. म्हणून ह्यांनी पटकन त्या आवाजाच्या दिशेने बॅटरी मारून बघितल्याने, पण यांच्या बॅटरीक एवढं प्रकाश नसल्यामुळे हेंका काय नीट दिसाना. म्हणून दादा त्या बाजूच्या रानात गेलो आणि थंय पाय लावून काय पायाक लागता काय बघूक लागलो. पण तेका पायाक काय लागाक नाही. पण जसं तो त्या रानात पाऊल टाकता तसं तो रडण्याचा जो आवाज होतो तो एकदम थांबलो. ह्या दोघांका काय समजना, एवढा रातचा हे बाळ कोणी आणून ठेवला तास त्यांका कळत नाही होता. माझ्या दादान आजूबाजूक बघितल्यान, पण त्याच्या हाताक काय त्या बाळ लागला नाही. पण तेवढ्यात तेका अजून जरा पुढसून तो बाळाचा रडण्याचा आवाज येऊक लागलो. म्हणजे एका वाटलं की त्या बाळ घडघडत पुढे गेला की काय, आणि पुढे जाऊन काहीतरी रडता. त्यामुळे दादा तसं माझं धीट होतं. म्हणून त्यांनी जास्त विचार न करता त्या रानासून अजून त्यांनी पुढे उडी टाकल्यान आणि जो आवाज बाळाचा येत होतो त्या दिशेने तो जाऊक लागलो. आणि थंय जाऊन रानात हात घालून चाचपटूक लागलो, जेणेकरून त्या बाळ त्याच्या हाती लागत. पण जसं तो त्या आवाजाच्या जवळ जाऊन पोचता तसं तो आवाज परत बंद झालो. दुसऱ्यांदा ह्या सगळा घडल्यामुळे दादाक काय समजना की ह्या सगळा काय घडता, ह्या बाळ जाता खया. बघता बघता दादाचं मित्र म्हणजेच हरी पटकन त्याच्या मागसून इलो. तेकाव जरा भीतीच वाटाक लागली होती, कारण दोनदा बाळाचा आवाज येऊन तो अचानक बंद झालो आणि बाळ काय गावत नाही होता. तसं परत एकदा तेंका समोरसून त्या बाळाच्या रडण्याचा आवाज इलो आणि समोर एक पूर्ण शेत होता आणि असं खोलगट भाग होतो. दादाक वाटला की हा बाळ असून घसरत शेतात पडला, त्यामुळे तो त्या शेतात उतराक लागलो. पण मागे उभा असलेल्या त्याच्या मित्राक एक गोष्ट मात्र समजली की हा काहीतरी भयंकरा, कारण एवढ्या रात्रीचा बाळ कसा काय येतला. आणि माझं दादा तर त्या बाळाच्या मागेत लागलो होतं. ते का आपल्या वाटला की खरोखरच बाळ असा हरीक समजलेला. पण तोपर्यंत दादा शेतात उतरान सगळीकडे हात घालून बघे होतो की त्या बाळ खया. आणि तेका असा शेतात उतरान खाली शोधताना बघून हरी चांगलंच घाबरलो. बरा तो मागसून दादा कार्डानसुद्धा सांगूक शकत नाही होतं की हा काहीतरी भयानका, तेका काहीतरी करून मागे हाणूचा होता. म्हणून हरी हिम्मत केल्यान आणि तो सुद्धा त्या शेतात उतरलो आणि पटकन त्यांनी मागसून दादाचा शर्ट पकडल्यान आणि तेका चिमटो काढून इशाऱ्यान सांगाक लागलो की चल ऐसून हय थांबा नको. पण माझं दादा काय तो वेगळंच वागा होतं. तो काय थांबा नाही. त्याच्या कानावर तो लहान पोराचा आवाज पडल्यामुळे तेका एकदम वाईट वाटा होता. लहान पोराक सोडून कसा जायचा असो तेका सारखं प्रश्न पडा होतो. पण हरीन मात्र बरोबर ओळखलेल्यान तेका कळान चुकलेला की ह्यो लहान पोर नाया, ह्यो काहीतरी भुताटकीचो खेळ असा. त्यामुळे तो काय काय करून इशाऱ्यान माझ्या दादाक समजवत होतो. पण त्या लहान पोराच्या टाहो पोडून रडण्याचा आवाज ऐकान दादा काय थांबा नाही. तो आपलं त्या बाळाक सतत हडे तडे जाऊन शोधूक लागलो. आणि तेवढ्यात परत त्या बाळ रडाचा थांबला. आणि त्यानंतर जो काय प्रकार त्यांच्यासोबत घडलो त्या प्रकारान माझं दादासुद्धा चांगलंच चक्रावून गेलो. बाळाचा आवाज तर बंद झालो, पण लगेचच त्यांच्या कानी एका पुरुषाचा आवाज पडलो. तो मोठमोठ्या आरडाक लागलो, आय ग विंचू चावलो, कोणतरी वाचवा, माका घराकडे घेऊन चला, माझी मदत करा, आय ग. तो माणूस जीवाच्या आकांतान आरडाक लागलो. पण अचानक त्या माणसाचा आवाज ऐकान माझ्या दादाक कळाला की हा काहीतरी भयंकरा, कारण आत्ता काही क्षणापूर्वी बाळ रडा होता
आणि आता ह्यो माणूस कैसून आरडाक लागलो आणि तो आवाज सुद्धा त्यांका समोरसूनच येत होतो. तेव्हा मात्र ह्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. हरीक तर आधीच अंदाजो इलेलो, पण दादाक काय कळत नाही होता. पण ह्या सगळा घडल्यानंतर ते काव समजला की ही काहीतरी भुताटकी हा. म्हणून ते कसे बसे मागे फिरले आणि त्या शेतातून वर चढले. आणि वर चढल्यानंतर त्याने आपल्या हातातली जी फराळाची पिशवी होती ती थयच टाकल्याने आणि जीव घेऊन ते थैसून पळाक लागले. आणि जेव्हा ते थैसून पळावते तेव्हा त्यांच्या कानावर त्याच माणसाचा आवाज पडलो, तो पण एकदम कर्कश. आता वाचलास, पण नंतर कधीतरी गावशालच. वाईसाठी चुकलास. जरा माझ्या हातात गावतास तर मी तुमका सोडणार नाही होतय. असा काहीसा त्यांच्या कानावर पडला आणि ह्यांची तर चांगली तनतनली. ह्यांका तेव्हा कळानच चुकला की ही भुताटकीचा आणि नशिबासारखे थोडक्यात वाचलेत, नाहीतर ते त्यांच्या तावडीतच सापडणार होते. पण त्यानंतर जे थैसून जीव घेऊन ते पळाले ते खयच वाटेत थांबाक नाही. वाडीच्या जवळपास ते येऊन पोचले आणि थयच गावच्या पाटल्यांचं घर होतं. तेव्हा त्यांनी कसलोच विचार करूक नाही. ते सरळ त्या पाटलांच्या घरात गेले आणि घराचा दरवाजो मोठमोठ्यान वाजवूक लागले. पाटलांच्या मोठ्या मुलान तो दरवाजो उघडल्यान. जेव्हा तो दरवाजा उघडून बघता तर हे चांगलेच हगरेमुत्रे झाले होते. ह्यांची अशी अवस्था बघून तेका कळाला की हे रातचे खैतरी घाबरून इलेले असत. म्हणून तो विचारूक लागलो की काय रे, काय झालं, एवढे कशा घाबरलास. त्यांका काय बोलाकच सुधरत नाही होता. श्वास त्यांचं एकदम फुललं होतं. पण तशाच अवस्थेत धापा टाकत टाकत तिने सगळं प्रकार तेका सांगितल्याने आणि त्यांची ती फराळाची पिशवी ते थंय टाकून नेले होते. आणि आता काय परत त्यांची ती पिशवी आणूची हिंमत होई नाही होती. तसं तो पाटलांचं मुलगो होतो तो तर एकदमच धीट होतो. तो म्हणालो, अरे मेल्यानं तुम्ही ज्या कारणासाठी गेलास ती पिशवी थंयच कशाक टाकून नेलास. चला मी तुमच्यासोबत येतोय, बघूयात हे कोण आता. मी कोणाक घाबरत नाही. कोण येत त्याका आडवं पाडवतंय. ती पिशवी आपण घेऊन येऊया. असा म्हणान तिने एक दांडो घेतल्यान आणि तो त्यांच्यासोबत चलाक लागलो. आणि तो तसं मोठं होतं त्यामुळे तेका बघून ह्या दोघांका वाईट धीर इलो आणि हे सुद्धा त्याच्यासोबत जाऊक लागले. आणि ते त्या ठिकाणी येऊन पोचले. ते पूर्णपणे शांतता होती. कसलोच काय आवाज बिवाज येत नाही होतो. तसं तो पाटलांचं पोरगो म्हणालो, खया पिशवी खय टाकलास तुम्ही. पण त्यांका नेमकी काय जागा गावा नाही, कारण ते घाबरले होते. आणि त्या सगळ्या प्रकारात त्यांनी खय पिशवी टाकल्याने ता त्यांका समजा नाही. पण हडेतडे शोधल्यानंतर त्यांका ती पिशवी सापडली. ती थयच पडलेली. तेका कोणी हातबीत काय लावलेलं नाही होतं. तसा पाटलांच्या मुलांनी ती पिशवी उचलल्यान आणि तो म्हणालो, चला काय घाबरा नको. असा म्हणान ते कसे बसे ती पिशवी घेऊन घराकडे इले. त्यानंतर त्या दोघांनी पाटलांच्या मुलाचे आभार मानल्याने आणि ते आपल्या घराकडे निघा निले. पण घराकडे इल्यानंतर दादान आणि त्याच्या मित्रान दोघांनी वांग टाकल्याने, कारण जो काय प्रकार त्यांनी बघितल्याने होतो तो काय साधंसुद्धा नाही होतो. त्यांका काय बोलायचं ताच समजा नाही. त्यांच्या तोंडचं पाणीच पळालेला. ते स्तब्ध असेच बसाने होते. मग काही वेळान ते थोडे भानावर इले आणि त्यांनी हे सगळं घडलेलं प्रकार घरच्यांका सांगितल्याने जेव्हा घरच्यांनी या सगळं ऐकल्याने तेव्हा ते चांगलेच हादरान गेले. त्यांका ती फराळाची पिशवी इतकी महागात पडणार होती की ह्याचं त्यांनी कधीच विचार करूक नाही होतं. त्यांचं नशीब इतक्या चांगलं होतं की ते शेवटच्या क्षणाक थैसून मागे फिरले. माझं दादा जरा जरी अजून पुढे गेलो असतं तर त्याच्यासोबत काय घडलं असतं ह्याचं मी विचारसुद्धा करूक शकत नाही. तेव्हा त्याचं नशीब चांगलं होतं आणि देव साथिक होतं म्हणून तो थोडक्यात वाचलो. मग त्यानंतर त्यांनी सगळं प्रकार पुढच्या दिवशी काकांकाव सांगितल्याने तेव्हा ते सुद्धा चांगलेच घाबरले. पण त्यांच्यासोबत असं कधी प्रकार ह्याआधी घडाक नाही होतं. देव रातचे ते वाटेने यायचे, पण यांच्या हातात फराळाची पिशवी असल्यामुळे कदाचित हे सगळं प्रकार यांच्यासोबत घडलो असावं असा काहीसा ते म्हणाक लागले. पण ह्या दोघांनी जो काय अनुभव घेतलेला होतं तो मात्र त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव
जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांका ही गोष्ट ऐका गावात. आणि तुमच्याकडे असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.